मतदार याद्यांवरून आता राज ठाकरेंनीही आक्रमक पवित्रा घेतल्याचं समजतंय। कारण मनसेच्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी काही सूचना दिल्या आहेत। मतदार याद्यांमध्ये घोळ झालाय त्यावर सर्वांनी लक्ष ठेवावं असा कानमंत्र राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सर्वांनी आपापल्या प्रभागांमध्ये जाऊन मतदार याद्यांसंदर्भात जनजागृती करावी अशा सूचनाही दिल्याचं कळतंय। तर मतचोरीच्या आरोपांची चौकशी व्हायला हवी। चौकशी झाली तर 10 ते 12 वर्षांचा हा खेळ उघडा पडेल असं वक्तव्य राज ठाकरेंनी बैठकीत केलं। तर पुण्यामधल्या बैठकीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केल्याचं सूत्रांकडून कळतंय। तेव्हा मतदार याद्यांमध्ये घोळ झालाय त्यावर सर्वांनी लक्ष ठेवावं असं त्यांनी म्हटलेलं आहे। काय म्हणालेत राज ठाकरे बघूया। मतदार याद्यांमध्ये जो घोळ झालाय त्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं। आपल्या प्रभागात लक्ष देऊन मतदार याद्यांसंदर्भात जनजागृती करावी। मतचोरीच्या सगळ्या आरोपांची चौकशी व्हायला हवी। चौकशी झाली तर गेल्या 10-12 वर्षांचा खेळ जो आहे तो उघडा पडेल। मतदार याद्यांवर सर्वांनी काम करावं। 40 माणसांमागे 2 BLA नेमा। याबाबत कोणी कुचराई केली तर त्या प्रभागात मी निवडणूक लढवणार नाही असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले।